नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत होतो प्रेमाच्या 5 भाषा. लेखक आहेत गॅरी चॅपमन. आतापर्यंत आपण प्रेमाच्या 2 भाषा बघितलेल्या आहेत. आता आपण पुढे बघू. प्रकरण 6, प्रेमाची भाषा 3, भेटीचा स्वीकार. मानववंशशास्त्र शिकताना मी शिकागोमध्ये होतो. वेगवेगळ्या वंशाच्या लोकांबद्दल जाणून घेण्याच्या निमित्तानं मी जगभर फिरलो. मायान आणि ॲझटेक लोकांच्या प्रगत संस्कृतीचा अभ्यास करायला मध्य अमेरिकेत गेलो आणि प्रशांत महासागर ओलांडून मेलानेशिया आणि पॉलिनेशियातील जमातींचा अभ्यास केला. उत्तर ट्रुंगामधील एस्किमो आणि जपानमधील आयनसमधील मूळ लोकांचा अभ्यास केला. सगळ्या संस्कृतीचा अभ्यास करताना लक्षात आलं की प्रेम आणि लग्न या संबंधात प्रत्येक संस्कृतींमध्ये भेटींची देवाणघेवाण ही मूलभूत गोष्ट होती. मानववंशशास्त्रज्ञांप्रमाणे मला सुद्धा संस्कृतीच्या विविध तत्वांचं आकर्षण आहे. भेटी देणं ही प्रेम दाखवण्याची मूलभूत रीत सर्व संस्कृतींच्या बंधनांना तोडून दिसून येते का? प्रेमाची रीत आणि भेटी देणं हातात हात घालून असतात का? शास्त्रीय दृष्टिकोनातले प्रश्न खरे असतील तर त्या जोडप्यांसाठी खूपच उपयोग होणार आहे. आम्ही डोमिनिका बेटावर आमची शैक्षणिक सहल नेली होती. कॅरिब इंडियन्सची संस्कृती अभ्यासणं असा उद्देश होता. या सहलीला मला फ्रेड भेटला. तो कॅरिब नसून एक 28 वर्षीय कृष्णवर्णीय तरुण होता. सुरुंगाच्या सहाय्यानं मासेमारी करताना त्याला एक हात गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्याकडे काही काम नव्हतं आणि वेळेच वेळ होता. त्याचा फायदा घेत मी त्याच्याशी त्याच्या संस्कृतीबद्दल भरपूर चर्चा केली. फ्रेडच्या घरच्या पहिल्या भेटीत तो म्हणाला, "मी गॅरी, काही पेय हवं आहे का?" माझ्या होकारावर तो भावांकडे वळून म्हणाला, "जा, घेऊन ये." त्याचा भाऊ पायवाटेवरून गेला. नारळाच्या झाडावर चढून नारळ काढून घेऊन आला. "फोड तो," फ्रेडनं सांगितलं. कोयत्यानं 3-4 फटक्यात त्याच्या भावाने नारळाचे त्रिकोणी भोग पाडलं. फ्रेड मला नारळ दे म्हणाला. "तुझ्यासाठी पेय?" नारळ हिरवं असला तरी मी त्यातलं पाणी प्यायलो, कारण ती प्रेमाची भेट होती. मी त्याचं मित्र होतो आणि मित्र तुम्हाला पेय देतात. काही आठवडे एकत्र घालून मी जेव्हा ते बेट सोडून निघालो तेव्हा फ्रेडनं त्याच्या प्रेमाचं अंतिम प्रतीक मला दिलं. समुद्रातून त्यानं मिळवलेली 14 इंची नागमोडी काठी. खडकावर आपटून ती रेशमाहून मऊ झाली होती. फ्रेड म्हणाला, "ती काठी डोमिनिका बेटावर खूप दिवस राहिली होती आणि या बेटाची आठवण माझ्याकडे असावं अशी त्याची इच्छा होती. आजसुद्धा मी काठी बघितली की त्या बेटावर आपटणाऱ्या लाटांचा आवाज मला येतो. पण डोमिनिकाच्या आठवणीपेक्षा ती एक प्रेमाची आठवण आहे. एखादी भेटवस्तू हातात धरून तुम्ही म्हणू शकता, 'बघा, तो माझा विचार करत होता' किंवा 'तिला माझी आठवण आहे.' तुम्ही कुणाचा विचार करूनच भेटवस्तू देता. ती भेटवस्तू म्हणजे त्या विचाराचं प्रतीक आहे. ती किमती आहे वा नाही यापेक्षा यामागचा हा विचार महत्त्वाचा आहे. फक्त मनातला विचार नव्हे, तर तो विचार प्रत्यक्षात आणून भेटवस्तू घेऊन ती प्रेमाचं प्रतीक म्हणून देणं महत्त्वाचं आहे." मुलांनी बागेतून आणलेलं फूल आयांच्या लक्षात राहतात. फुलं तोडायची नसली तर आयांना मुलांचं त्याच्यावरचं प्रेम जाणवतं. बालपणापासून मुलांना त्यांच्या पालकांना भेटी द्याव्याशा वाटतात. यात कुठंतरी भेट देण्याचं आणि प्रेम प्रदर्शित करण्याचं मूड दडलेलं आहे. भेटवस्तू म्हणजे प्रेमाचं डोळस प्रतीक. बऱ्याच लग्नात परस्परांना अंगठ्या भेट देण्याचा रिवाज आहे. लग्न सोहळा पार पाडणारी व्यक्ती म्हणून बनते. या अंगठ्या दृश्य आणि बाह्य स्वरूपात 2 मन जुळवणारा अंतर्गत दुवा आहे. 2 हृदय प्रेमानं जोडणारा निरंतर दुवा. एका त्रिवार सत्याचा हा उच्चार आहे.
निरर्थक वाक्य आणि प्रतिकारांना भावनिक मूल्य असतात. बहुतेक वेळा लग्न तुटण्याच्या वेळेला म्हणूनच पती पत्नी लग्नाच्या अंगठ्या बोटात घालणं टाळू लागतात आणि लग्नाची 100 भरली असल्याची ही हमखास खूण आहे. एका नवऱ्यानं सांगितलं, माझी बायको लग्नाच्या अंगठ्या रागानं भिरकावून घराबाहेर पडली तेव्हा मला समजलं की आमच्या लग्नाची घटका भरली. मी तिच्या अंगठ्या 2 दिवस उचलल्या नाहीत आणि उचलल्या तेव्हा मला रडू कोसळलं. अंगठ्या त्यांच्या प्रेमाच्या दुव्याचं प्रतीक होतं, पण तिच्या बोटात नसून त्याच्या हातात होत्या. याचा अर्थ त्यांच्या लग्नाला काहीच अर्थ नव्हता. तो पोरका दुवा नवऱ्याच्या मनात भावनांचा कल्लोळ निर्माण करू लागला. काही जणांसाठी ही प्रेमाची प्रतीक खूप महत्त्वाची असतात. म्हणूनच काही जण लग्नानंतर लग्नाची अंगठी चुकूनही काढत नाहीत, तर काही अंगठीच घालत नाहीत. लोकांची प्रेम भाषा वेगवेगळी आहेत. याचा अर्थ हा आणखी एक प्रत्यय. भेटी स्वीकार करणं ही जर प्राथमिक प्रेम भाषा असेल तर मी तू दिलेल्या अंगठीचा जीवापाड सांभाळ करीन आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तू दिलेल्या सर्व भेटींमुळे भावना प्रधान होईल. माझ्यासाठी या भेटी म्हणजे माझ्यावरील प्रेमाचं द्योतक असतील. भेटी मिळाल्या नाहीत तर मला तुझ्या प्रेमाबद्दल शंका वाटेल. भेटी तऱ्हेतऱ्हेच्या आकारात, रंगात येतात, काही किमती तर काही कवडी मोल. पण भेटी स्वीकारणं ही ज्यांची प्रथम भाषा आहे अशांना भेटीच्या मूल्याची काही घेणं देणं नसतं. जोपर्यंत भेटींवर अव्वाच्या सव्वा खर्च होत नाही तोवर एखाद्या धनवानानं रोज $1 भेट दिली तर त्याच्या प्रेमाचं त्याच्या जोडीदाराला शंका येईल. पण कडकी असताना दिलेली $1 भेट हजारो डॉलर्सच्या भेटी इतकी मूल्यवान वाटेल. तुमच्या जोडीदाराची प्रथम प्रेमभाषा भेटी स्वीकारणं असेल तर तुम्हाला भेट देण्यात वाकबगार व्हावं लागेल. खरं तर ही प्रेमभाषा शिकायला सगळ्यात सोपी आहे. भेटी बनवल्या, शोधल्या किंवा विकत घेतल्या जातात. रस्त्यानं जाताना थांबून रस्त्याच्या कडेनं रानटी फूल बायकोला देणारा नवरा त्याचं प्रेम प्रदर्शित करत असतो. अर्थात त्याच्या बायकोला फुलांची ॲलर्जी नसेल तर. परवडत असेल तर $5 मध्ये भेट कार्ड खरेदी करता येत असेल आणि नसेल तर फुकटात बनवता येतं. ऑफिसात वाया गेलेलं कागद बदामाच्या आकारात कापून त्यावर माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आपल्या नावानिशी लिहिलेलं ही कार्ड तयार करा. भेटी महागाच्याच असल्या पाहिजेत असं नाही, पण जे म्हणतात मला भेटी द्यायला नाही जमत, लहानपणापासून आम्हाला काही सवयी नाहीत भेटींची, अशा निवडायच्या भेटी. अशा मला सहजासहजी येत नाही. अशा माणसांचं काय अभिनंदन, तुम्ही उत्तम प्रेरिक बनाल. तुमच्या जोडीदाराची आणि तुमची प्रेमभाषा वेगळी आहे हे तुम्ही ओळखलंय. मग आता ती दुय्यम भाषा शिकण्याच्या मागे लागा. तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी भेटी देण्यात वाकबगार बनायला लागेल. कशी सुरुवात कराल? गेल्या प्रत्येक वर्षात कुठल्या भेटींमुळे तुमचा जोडीदार खुश झाला याची यादी करा. तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी दिलेल्या भेटींची यादी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या पसंतीच्या भेटींविषयी कल्पना देईल. तुम्हाला अडचण झाली तर जोडीदाराची पसंत माहिती असलेल्या कुटुंबियांची मदत घ्या. तुम्हाला जी भेट देण्यास संकोच वाटत नाही अशी भेट निवडा. खास प्रसंगाची वाट पाहू नका. जर भेटी स्वीकारणं ही तुमच्या जोडीदाराची प्राथमिक भाषा असेल तर कुठलीही भेट प्रेमाचं प्रतीक म्हणून स्वीकारलं जाईल. ती तुमच्या भेटीविषयी टीका करत असेल आणि तुम्ही दिलेल्या कुठलीच भेट तिला आवडत नसेल तर भेटी स्वीकारणं ही नक्कीच तिची प्राथमिक प्रेम भाषा नाही आहे. भेट आणि पैसा. तुम्हाला परिणामकारक भेटी देणारं व्हायचं तर पैशाबद्दलची तुमची जाणीव तुम्हाला बदललेली पाहिजे. पैशाच्या विनियोगाबद्दल प्रत्येकाची स्वतंत्र मतं असतात आणि पैसा खर्च करताना आपल्या विविध भावना असतात. काहींना खर्च केलं की चांगलं वाटतं तर काहींना बचत केली ती चांगली वाटते.
तर काहींना गुंतवणूक केली तर चांगली वाटते. बचत करून गुंतवणूक केली की आपल्याला खूप आनंद होतो. तुम्ही खर्चिक असाल तर जोडीदारासाठी भेटी खरेदी करताना तुम्हाला त्रास होणार नाही. बचत करणारे असाल तर प्रेमासाठी खर्च करायला भावनिक अडथळा जाणवेल. तुम्ही स्वतःवर खर्च करत नाही तर जोडीदारावर का खर्च करायचा? पण तुम्ही बचत करता म्हणजेच तुमची स्वतःची पत आणि भावनिक सुरक्षिततेसाठी खर्च करता, म्हणजे स्वतःसाठीच खर्च करत असतात. म्हणजेच तुमच्या भावनिक गरजेसाठी तुम्ही पैसा वापरता, तुमच्या जोडीदाराच्या भावनिक गरजेसाठी वापरत नाहीत. तुमच्या जोडीदाराची प्राथमिक प्रेम भाषा भेटी स्वीकारणं आहे असं तुमच्या लक्षात आलं तर तिच्यासाठी भेटी खरेदी करणं ही एक उत्तम गुंतवणूक तुम्ही कराल. तुमच्या नात्यांमध्ये ही गुंतवणूक असेल आणि त्याच्या प्रेमाच्या साठ्याला भरती येईल. हा खूप साठा पुरेपूर भरला तर तुमच्या प्रेमाच्या भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. दोघांच्या भावनिक गरजा पूर्ण झाल्या तर लग्नाला एक वेगळा परिणाम लाभेल. तुमच्या बचतींची चिंता करू नका. अस्सल मालात गुंतवणूक म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात केलेली गुंतवणूक. स्वची भेट. हातात धरता न येणाऱ्या अशा अदृश्य भेटींविषयी सर्वजण मोठमोठ्यानं बोलतात. ती भेट म्हणजे स्वची भेट किंवा तुमच्या सोबतची भेट. तुमच्या भेटी स्वीकारणं ही प्रेम भाषा असणाऱ्या जोडीदाराला गरज असताना तुम्ही हसणं आणि हजर असणं ही सर्वात मोठी भेट असते. जॅन एकदा म्हणाला, माझ्या नवऱ्याला डॉनला माझ्यापेक्षा सॉफ्ट बॉल प्रिय आहे. का असं का म्हणतेस? मी विचारलं. आमच्या मुलाच्या जन्माच्या वेळी तो सॉफ्ट बॉल खेळत होता. मी दुपारभर दवाखान्यात पडले होते आणि हा इकडे सॉफ्ट बॉल खेळत होता. ती म्हणाली, मूल झालं तेव्हा तो होता ना? हो. तर मूल होईपर्यंत थांबला, पण 10 मिनिटांनी तो सॉफ्ट बॉल खेळायला गेला. मला धक्काच बसला. आमच्या आयुष्यातल्या इतक्या महत्त्वाच्या क्षणी तो मला माझ्याबरोबर हवा होता. त्याच वेळी तो मला एकटीला सोडून गेला खेळायला. मग नवऱ्यानं तिला डझन गुलाब पाठवले असतील, पण त्याचं दवाखान्यात हजर असणं तिच्यासाठी महत्त्व असतं. या अनुभवामुळे जॅन दुखावली गेल्याचं मला जाणवलं. ते मूल आता 15 वर्षाचं होतं, पण दुखावलेल्याची भावना काल घडल्याप्रमाणे ताजी होती. मी पुढं विचारलं, या एका प्रसंगावरून तू ठरवलं की डॉनला सॉफ्ट बॉल जास्त प्रिय आहे म्हणून? छे, मुळीच नाही. ती म्हणाली, माझ्या आईच्या अंत्ययात्रेच्या दिवशी तो सॉफ्ट बॉल खेळायला घेतला. तो अंत्ययात्रेसाठी आला का? हो तर आला ना, पण संपल्या तो सॉफ्ट बॉल खेळायला गेला. माझा विश्वासच बसेना. माझी भावंड माझ्याबरोबर घरी आली, पण माझा नवरा सॉफ्ट बॉल खेळत होता. नंतर मी डॉनला दोन्ही प्रसंगांबद्दल विचारलं. मी कशाबद्दल बोलतोय ते त्याच्या लक्षात आलं. ती ते उकरून काढणार हेही मला माहीत होतं. तो म्हणाला, बाळंतपणाच्या वेळात मी पूर्ण प्रसूती होईपर्यंत तिच्याबरोबर होतो. मी आनंदात फोटो काढले. माझ्या टीममधल्या मित्रांना सांगण्यासाठी मला धीर धरवला नाही, पण संध्याकाळी आनंदाचा फुगा फुटला. ती माझ्यावर भयंकर संतापली होती. ती काय म्हणते यावर माझा विश्वासच बसेना. मला वाटलं टीमला सांगितल्याचं ऐकून तिला अभिमान वाटेल. तुमच्या जोडीदाराची प्राथमिक प्रेमभाषा भेटी स्वीकारणं असेल तर अवघड काळात तुम्ही खुद्द हजर असणे ही एक परिणामकारक भेट आहे. आणि तिची आई गेली तेव्हा? ती जाण्याआधी पूर्ण आठवडा सुट्टी घेऊन मी दवाखाना आणि तिच्या आईच्या घरी दुरुस्तीची कामं करण्यात घालवला. मी गेल्यावर आणि अंत्ययात्रा झाल्यावर माझ्या मनात आलं, करता येण्यासारखं मी सगळं केलंय. मला आता मोकळा श्वास घेऊ दे. मला सॉफ्टबॉल खेळायला आवडतं, त्यामुळे माझा ताण कमी होऊन मी मोकळा होईन असं मला वाटलं. मला आरामाची, पालटाची गरज आहे असं तिलाही वाटलं असेल. तिला जे महत्त्वाचं ते मी सगळं केलंय असं मला वाटतं, पण ते पुरेसं नव्हतं.
ते 2 दिवस ती मला सारखी आठवून देते. तिच्यापेक्षा मला सॉफ्टबॉल प्रिय आहे असं ती म्हणते. काय वेडेपणा आहे हा. तो सहृदय नवरा त्याच्या स्वतःच्या हजर असण्यातली शक्ती ओळखायला कमी पडला. त्याच्या बायकोसाठी त्याचं हजर असणं हे दुसऱ्या कशाही पेक्षा महत्त्वाचं होतं. तुमचं शरीर तुमच्या प्रेमाचं प्रतीक असतं. प्रतीक बाजूला काढला तर प्रेम उडून जातं. समुपदेशनामध्ये डॉन आणि जॅन यांच्या पूर्वीच्या गैरसमजुती आणि दुःखातून बाहेर आले. यथावकाश जॅनने मला माफ केलं आणि डॉन स्वतः हजर असणं तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे डॉनच्या लक्षात आलं. तुमच्यासाठी तुमच्या जोडीदाराची उपस्थिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर त्याला स्वतः स्पष्टपणे सांगा, असा मी सल्ला देईन. तुमच्या मनातलं तो ओळखेल अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुमचा जोडीदार म्हणाला, मला तू माझ्याबरोबर हवा आहेस आज रात्री, दुपारी किंवा उद्या, तर ते गांभीर्यानं घ्या. या विनंतीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्ही नको असलेला संदेश घेताय. एका नवऱ्यानं मला सांगितलं, माझी आई गेल्या तेव्हा माझ्या बायकोच्या सुपरवायझरने तिला फक्त 2 तासांची सुट्टी देऊ केली आणि दुपारी कामावर यायला सांगितलं. माझ्या बायकोनं त्याला सगळं सांगितलं की नवऱ्याला माझी जरुरी आहे, मी दिवसभर येणार नाही. सुपरवायझरने सांगितलंय तसं केलं तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. माझी बायको म्हणाली, नोकरीपेक्षा नवरा मला महत्त्वाचा आहे. तो पूर्ण दिवस ती माझ्याबरोबर होती. त्या दिवशीचं तिचं प्रेम मला सर्वात जास्त जाणवलं. तिनं जे केलं ते माझ्या कायम स्मरणात राहील. मुख्य म्हणजे तो म्हणाला, तिची नोकरी तर गेलीच नाही, उलट तिचा सुपरवायझर काम सोडून गेला आणि त्याच्या जागेवर तिची नेमणूक झाली. त्या बायकोनं आपल्या नवऱ्याची प्रेमभाषा वापरली आणि त्याच्या कायम ध्यानात राहिलं. प्रेमाबद्दल आतापर्यंत जेवढं लिहिलं गेलंय त्यानुसार प्रेमात देण्याची भावना सर्वात महत्त्वाची आहे. 5ही भाषा आपल्याला जोडीदाराप्रती देण्याची भावना सांगतात. पण काही जणांसाठी भेटी मिळणं, प्रेमाची दृश्य प्रतीक मिळणं सर्वात परिणामकारक ठरतं. जिम आणि जेनिसला शिकागोत भेटलो तेव्हा मला त्याचं प्रत्युत्तर आलं. माझ्या लग्नावरच्या सेमिनारला ते आले होते. शनिवारी दुपारी मला ओहेर विमानतळावर सोडायचं त्यांनी कबुली केलं होतं. माझ्या विमानाला 2 तास वेळ होता. तेवढ्यात काही खाऊया का असं मी त्यांना विचारल्यावर प्रचंड भुकेलेल्या असल्यामुळे मी तत्काळ होकार दिला. त्या दुपारी माझी जेवणाबरोबरच खूप काही कमाई झाली. जिम आणि जेनिस एकमेकांपासून जवळजवळ 101 मैलांच्या अंतरावर मध्य इलिनॉइसमध्ये लहानाचे मोठे झाले. लग्नानंतर ते शिकागोला स्थायिक झाले. 15 वर्ष आणि 3 मुलांनंतर मी त्यांची कहाणी ऐकत होतो. आम्ही बसल्या बसल्या जेनिस बोलायला लागली. ती म्हणाली, डॉक्टर चॅपमन, आमच्याकडचा चमत्कार तुम्हाला सांगण्यासाठीच, खरं तर तुम्हाला सोडण्यासाठी आम्ही कबुली केलं. सांगणारा माणूस मला माहीत नसला की चमत्कार या शब्दासरशी मी जरा सावरून बसतो. आता काय झालं हे ऐकायला लागतं कोण जाणे, असा विचार मनातल्या मनात ठेवून मी जेनिसचं बोलणं ऐकू लागलो. मला जवळजवळ धक्काच बसला. ती म्हणाली, डॉक्टर चॅपमन, आमच्या लग्नातला हा चमत्कार देवानं तुमच्याकडून करून घेतला. तिच्या मते चमत्कार करणारा मी होतो. मी थोड्या वेळापूर्वी शंका घेत होतो त्याबद्दल मलाच अपराधी वाटलं. आता मी लक्षपूर्वक ऐकू लागलो. जेनिस पुढे म्हणाली, 3 वर्षापूर्वी प्रथम आम्ही तुमच्या सेमिनारला आलो. मला दुसरा उपायच नव्हता. ती म्हणाली, मी जिमला सांगितलं होतं मी त्याला सोडणार आहे. आमच्या लग्नात कित्येक दिवस काही राम नव्हता. मी हात टेकले होते. त्याचं प्रेम मिळत नाही म्हणून. मी कायम चिडचिड करत असे. त्याच्या वागण्यात काही फरक पडेना. माझं मुलांवर प्रेम होतं आणि त्यांचं माझ्यावर आहे. मला कळत होतं, पण जिमकडून थोडासा सुद्धा प्रेमाचा ओलावा नाही. या वेळेपर्यंत खरं तर मला त्याचा तिटकाराच वाटायला लागला होता.
जिम एकदम व्यवस्थित माणूस आहे. त्याचा दिनक्रम हा ठरलेला असतो. एकदम घड्याळाभर हुकूम चालतो आणि त्यामध्ये त्याला व्यत्यय अजिबात चालत नाही. गेली खूप वर्ष मी पुढे म्हणाली, मी चांगली बायको व्हायचा प्रयत्न केला. रांधा वांढा, उष्टी काढा, धुणं धुवा, सारखं तेच. चांगल्या बायकोनं केलं पाहिजे ते सगळं केलं. त्याला हवा म्हणून त्याच्याशी सेक्स केला, पण त्याच्याकडून प्रेमाचा एक थेंब नाही. आमचं लग्न झाल्याबरोबर माझ्याशी डेटिंग करणं त्यानं थांबवलंच जणू. मला गृहीतच धरलं त्यानं. माझा फक्त वापर केला आणि त्याबद्दल थोडीशी पण कृतज्ञता नाही. मी जिमशी माझ्या मनातलं बोलायचा प्रयत्न केला तर तो हसला आणि म्हणाला, समाजात चांगलं लग्न म्हणतात तसं तर आपलं आहे. त्याला मी नाराज असल्याचं कारण कळेना. त्याचं म्हणणं घरदार सगळं व्यवस्थित आहे, वेळेच्या वेळी त्यांच्यासाठी पैसा येतोय. मी काय करावं किंवा काय करू नये अशी मला मुभा आहे. हे सुख मला का खुपतंय? त्याला माझ्या भावना समजेनात. मला वापरून घेऊन झिडकारल्यासारखं वाटलं. तर असो. चहा बाजूला सारून पुढे झुकून ती म्हणाली, आम्ही 3 वर्षापूर्वी तुमच्या लग्नावरच्या सेमिनारला आलो. पूर्वी आम्ही कधीच अशा सेमिनारला गेलो नव्हतो. मला काही आशा नव्हती आणि खरं सांगायचं तर मी आशा ठेवली नव्हती. जिममध्ये कुणी बदल घडवू शकेल असं मला वाटलं नव्हतं. सेमिनारमध्ये आणि नंतर जिम काही बोलला नाही, पण त्याला आवडला असावा. सेमिनारमधल्या कल्पनांबद्दल तो जरी बोलला नाही तरी तुमची पद्धत त्याला गमतीदार वाटली. मी त्याच्याकडून कशाची अपेक्षा ठेवली नाही अन त्याला मी विचारलं पण नाही. मी तोपर्यंत हार मानली होती. तुम्हाला माहितीच आहे, ती म्हणाली. सेमिनार शनिवारी दुपारी संपला. शनिवार रविवार तसेच गेले, पण सोमवारी दुपारी कामावरून येताना त्यानं माझ्यासाठी गुलाब आणला. कुठून आणलास हा? मी विचारलं. फुलवाल्याकडून घेतला. तो म्हणाला, गुलाबावर तुझा हक्क आहे. जिम, तू किती गोड आहेस, म्हणत मी रडायला लागलो. मनामध्ये मला माहीत होतं त्यानं रस्त्यावरच्या गुलाब विकणाऱ्या मुलीकडून तो विकत घेतला होता, पण त्याचं विशेष काही नाही. मुख्य होतं ते त्याचं माझ्यासाठी गुलाब आणलं. मंगळवारी दुपारी ऑफिसमधून फोन करून त्यानं रात्रीच्या जेवणासाठी पिझ्झा आणण्याची कल्पना कशी आहे ते विचारलं. तो म्हणाला, मला स्वयंपाकातून सुट्टी मिळाली तर त्याला आनंद वाटेल. मी त्याला मनापासून दुजोरा दिला. संध्याकाळी त्यानं आणलेल्या पिझ्झाच्या आम्ही मजेत फन्ना उडवला. मुलं वडिलांवर एकदम खुश होती. आवडीच्या पिझ्झामुळे मी तर आनंदातच त्याला मिठी मारली. बुधवारी घरी येताना मुलांसाठी प्रत्येकाला क्रॅकर जॅक्सचा पुडा आणि माझ्यासाठी झाडांची कुंडी आणली. म्हणाला, गुलाब तर सुकून जाईल, मग तुला काहीतरी हवं म्हणून कुंडी. मला वाटलं मला भास होतायत. जिम जे काही करतोय आणि का करतोय यावर माझा विश्वासच बसेना. गुरुवारी रात्री जेवणानंतर त्याच्या प्रेमाबद्दल किंवा तो दाखवू शकत असलेल्या प्रेमाबद्दल लिहिलेलं एक भेट कार्ड त्यानं मला दिलं. पुन्हा मला रडू फुटलं. त्याला मिठी मारून चुंबन घेऊन मी आनंद व्यक्त केला. शनिवारी घरी बेबीसिटर ठेवून आपण दोघांनीही जेवण करायला जाऊया का, त्यानं सुचवलं. मी आनंदात होकार दिला. शुक्रवारी दुपारी घरी येताना त्यानं प्रत्येकाच्या आवडीची मिठाई आणली. सगळ्यांसाठी जेवणानंतर एक गंमत आहे असं सांगून त्यानं सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. शनिवारपर्यंत ती म्हणाली, माझं डोकं गरगरायला लागलं होतं. जिमच्या अंगात काय शिरलाय कोण जाणे. मी मस्त आनंदात होते. शनिवारी हॉटेलमध्ये जेवल्यावर मात्र मी त्याला विचारलं, जिम, हे काय चाललंय, मला सांगशील का? मला काही कळत नाहीये. मी त्याच्याकडे निरखून पाहत म्हणाली, डॉक्टर चॅपमन, लक्षात घ्या, या माणसानं लग्न झाल्यापासून वाढदिवसाला मला साधं फूल दिलं नाही नि कार्ड. तो कार्डला एकदा वाचून फेकून देण्याचा कचरा असं म्हणे. 5 वर्षात फक्त एकदाच रात्री जेवायला गेलो होतो.
त्यानं मुलांसाठी कधी काही आणलं नाही. जरुरीच्या सर्व गोष्टी खरेदी करणं अपेक्षित होतं. कधीसुद्धा त्यानं पिझ्झा आणला नाही. रोज रात्री मी स्वयंपाक तयार ठेवणं जरुरीचं होतं. माझ्या मते त्याच्या वागण्यात एकदम जमीन आसमानाचा फरक पडला होता. मी जिमकडे वळून विचारलं, तू हॉटेलमध्ये तिला काय सांगितलं? मी तिला सांगितलं, तुमची भाषणं ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की तिची प्रथम प्रेमाची भेट स्वीकारणं आहे आणि लग्नानंतर मी तिला एकही भेट दिली नाही. डेटिंग करताना मी तिला फूल आणि भेटी देत असे, पण लग्नानंतर मला परवडत नसे. मी तिला सांगितलं की रोज एक भेट दिल्यानं आठवडाभर काय फरक पडतो ते बघायचं असं मी ठरवलं होतं आणि मला मान्य करायला हवं की तिच्या वागण्यात खूपच फरक पडला होता. मी तिला सांगितलं, दुसऱ्या माणसाला प्रेमाची जाणीव द्यायला त्याच्या प्रेमाची भाषा शिकली पाहिजे. हे तुमचं म्हणणं खरं होतं. इतकं दिवस तिच्या प्रेमाची गरज मी पूर्ण न केल्याबद्दल तिची माफी मागितली. मी तिला माझ्या प्रेमाची ग्वाही देत सांगितलं की तिनं कुटुंबासाठी काढलेल्या कष्टांबद्दल मी एकदम ऋणी आहे आणि आता आयुष्यभर तिला माझ्याकडून भेटी मिळतच राहतील. ती म्हणाली, पण जिम, रोज भेट देणं तुला परवडणार नाही. ओके, मग कदाचित दर आठवड्याला, म्हणजे दरवर्षी 52 भेटी, म्हणजेच गेल्या 5 वर्षात मिळालेल्या भेटींपेक्षा जास्त, मी म्हणालो. आणि कोण म्हणतं विकत आणणार? मी बनवेनही. थोड्या डॉक्टर चॅपमॅनच्या सांगण्याप्रमाणे कदाचित बागेतलं फूल देईन भेट म्हणून. जेनिस मध्येच म्हणाली, डॉक्टर चॅपमॅन गेल्या 3 वर्षात एकही आठवडा चुकला नाही त्याच्या भेटीविना. तो आता एक वेगळीच व्यक्ती आहे. आम्ही किती खुश आहोत तुम्हाला कल्पना नाही येणार. मुलं आम्हाला प्रेम पाखरासारखं म्हणतात. माझा प्रेमाचा साठा पूर्ण भरलेला आहे. मी जिमकडे वळून विचारलं, पण तुझं काय? तुला तिच्याकडून प्रेम मिळतं? हो, मला तिचं प्रेम कायमच मिळालंय डॉक्टर चॅपमॅन. ती एक सद्गृहिणी आहे. उत्तम स्वयंपाक करते, माझे कपडे धुवून इस्त्री करते, मुलांचं सगळं व्यवस्थित करते. मला माहिती आहे तिचं माझ्यावर प्रेम आहे. तो हसून म्हणाला, माझी प्रेम भाषा कळली ना तुम्हाला? मला कळलं. आणि जेनिस चमत्कार का म्हणाली तेही कळलं. भेटी किमती किंवा दर आठवड्याला दिल्याच पाहिजे असं बिलकुल नाही, पण काही जणांसाठी त्याची किंमत पैशात नाही तर प्रेमात मोजली जाते. पुढच्या भागात आपण जिमच्या प्रेम भाषेबद्दल विवरण करू. तुमच्या जोडीदाराची प्रेम भाषा भेटी स्वीकारणं असेल तर 1. भेटींची खैरात करण्याचा प्रयत्न. सकाळी तुमच्या जोडीदारापाशी मिठाईचा पुडा ठेवा. आरोग्याचा प्रश्न असेल तर कमी कॅलरीजचा. दुपारी फुलांची भेट मिळेल अशी व्यवस्था करा. फुलांची ॲलर्जी असल्यास नको. संध्याकाळी एकदा शर्ट भेट द्या. काय चाललंय असा प्रश्न विचारल्यास उत्तर द्या. तुमचा प्रेमाचा साठा भरण्याचा प्रयत्न. 2. निसर्गाची मदत घ्या. शेजारपाजारच्या रस्त्यावरून चालताना जोडीदाराला भेट देऊ शकाल अशा गोष्टींचा अंदाज घ्या. दगड, काठी, फूल, काहीही. शेजाऱ्यांना विचारून त्यांच्या बागेतून फूल तोडा. तुमच्या भेटीला काही विशेष अर्थ पण देऊ शकाल. उदाहरणार्थ गुळगुळीत दगड, म्हणजे लग्नानंतरच्या कठीण प्रसंगातून तावलून सुखावून बाहेर पडलेला काळ. एखादा गुलाब तुमच्या जोडीदाराचं सौंदर्य तुमच्या निदर्शनास आणतो. 3. हस्तकलेची किंमत. एखादी भेट स्वतः तयार करा. हस्तकलेच्या वर्गात नाव घालून रंगकाम, कोरीवकाम, काचेवर पेंटिंग शिकण्याचा प्रयत्न. हातानं केलेली भेट बरेच वेळा वारसदारांचा ठेवा होईल. 4. एक आठवडाभर जोडीदाराला रोज एक भेट द्या. विशिष्ट आठवडा नाही तर कुठलाही एक आठवडा निवडा आणि माझी खात्री आहे एक आठवडा होता तो, अशी त्याची खासियत होईल. तुम्हाला उत्साह असेल तर काही महिना तो होता करू शकाल आणि घाबरू नका. तुमच्या जोडीदाराला आयुष्यभराची अपेक्षा नसेल. 5. भेटींच्या कल्पनांची नोंदवही ठेवा. कधीही तुमच्या जोडीदारांना हे मला आवडलं किंवा मला हे मिळालं तर आवडेल असे म्हणालेले ऐकेल की त्याची नोंद करा.
लक्ष दिलं तर मोठी यादी होईल. जेव्हा भेट द्यायची वेळ येईल तेव्हा त्याचा उपयोग होईल. कधीकधी एकत्र बसून शॉपिंग कॅटलॉग पहा, जास्त कल्पना मिळतील. 6. गोंधळ होत असेल तर मदत घ्या. काय भेट द्यायची सुचत नसेल तर कुटुंबातल्या किंवा मित्रमंडळांपैकी कुणाची तरी मदत घ्या. खूप जणांना आपल्या मित्रांना भेटी देऊन खुश करणं आवडतं, विशेषतः दुसऱ्याच्या पैशानं. 7. स्वतः हजर असण्याची भेट. तुमच्या जोडीदाराला सांगा, या महिन्यात तुम्हाला कधीही कुठेही मी हजर हवा असल्यास मी तयार आहे. मला कधी ते सांग म्हणजे मी आधीपासून तयार राहीन. तयार राहा आणि खुल्या मनानं जा. काय सांगावं, तुम्हाला कदाचित सिम्फनी किंवा हॉकीची मॅच आवडून जाईल. 8. तुमच्या जोडीदाराला पुस्तक द्या किंवा स्वतः वाचण्याची तयारी ठेवा. मग दर आठवड्याला एकेका भागावर चर्चा करा. जे पुस्तक त्यानं वाचावं असं तुम्हाला वाटतंय ते निवडू नका. त्याच्या आवडीच्या विषयावर सेक्स, फुटबॉल, शिवणकाम, पैशाचं व्यवस्थापन, धर्म, मुलांना वाढवणं वगैरे अशी निवड करा. 9. एक अविस्मरणीय भेट द्या. तुमच्या जोडीदाराच्या वाढदिवस प्रित्यर्थ किंवा तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल मंदिराला अथवा धर्मादाय संस्थेला काही ना काही दान करा. त्या संस्थेला तुमच्या जोडीला भेट कार्ड पाठवून तुमच्या दानाची कल्पना द्यायला सांगा. ती संस्था किंवा मंदिर तसंच तुमच्या जोडीदार खुश होतील. 10. एक जिवंत भेट द्या. एखादं फुलझाड विकत घेऊन तुमच्या जोडीदाराच्या नावे तुमच्या बागेत लावून रोज पाणी घालून काळजी घ्या किंवा सार्वजनिक बागेत लावा, म्हणजे सगळेच जण त्याचा आनंद घेतील. दरवर्षी तुम्हाला त्याच्याबद्दल धन्यवाद मिळतील. सफरचंदाचं झाड लावल्यास कदाचित तुम्हाला सफरचंद खायला मिळू शकते, पण सावधान, क्रॅब ॲपल्सचं झाड लावू नका. ही ऑडिओ बुक तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे ऐकत राहा. प्रेमाच्या 5 भाषा. प्रकरण 7. प्रेमाची भाषा 4. सेवाभावी कृती. जिम आणि जेनिसकडून निघण्यापूर्वी मी जिमला विचारलेला प्रश्न पाहू. जिमकडून तुला प्रेम मिळतं का? हो, मला तिचं प्रेम कायमच मिळतंय. डॉक्टर चॅपमन. ती एकदम सगृहिणी, सुंदर स्वयंपाक करते, माझे कपडे धुवून इस्त्री करते, मुलांकडे ती व्यवस्थित लक्ष देते. तिचं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहीत आहे. जिमची प्रथम प्रेमाची भाषा सेवाभावी कृती होती. सेवाभावी कृती म्हणजे तुमच्या जोडीदाराला त्याच्यासाठी जे करावं वाटतं ते करणं, तिची सेवा करून तिला खुश करणं, तिच्यासाठी काही कृती करून तिच्यावर प्रेम आहे हे जाणवून देणं. जेवण तयार करणं, टेबल लावणं, भांडी धुणं, केर वारे काढणं, संडास साफ करणं, सिंकमधून केस काढून टाकणं, आरसे साफ करणं, कचरा बाहेर नेणं, मुलांची सू पुसणं, बेडरूमला रंग देणं, पुस्तकाचं कपाट पुसणं, गाडी चालू कंडिशनमध्ये ठेवणं, गाडी स्वच्छ धुणं, गॅरेज स्वच्छ करणं, हिरवळ कापणं, बागेतलं ताण काढणं, झाडं कापणं, पडदे स्वच्छ करणं, कुत्र्याला फिरवणं, माशाच्या बाऊलमधलं पाणी बदलणं, अशा सगळ्या कृती या सेवाभावी कृतीत आहेत. त्यांच्यासाठी विचार, नियोजन, वेळ, प्रयत्न आणि शक्ती लागते. मनापासून केलेल्या कृती म्हणजेच प्रेम दाखवण्याची पद्धत आहे. जीसस ख्राइस्टनं आपल्या शिष्याचे पाय धुवून प्रेम दाखवण्याची अतिशय साधी सेवाभावी कृती सगळ्यांना दाखवली. लोक पायात चपला घालतात आणि मातीच्या रस्त्यावरून चालतात. अशा संस्कृतीत नोकरांनी पाहुण्यांचे पाय धुण्याचा रिवाज आहे. एकमेकांवर प्रेम करण्याची रीत दाखवण्यासाठी जीससनं टॉवेल, बालती घेऊन शिष्यांचे पाय धुतले. त्यांच्या शिष्यांना त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी त्यानं असं उद्युक्त केलं होतं. जीसस नेहमी म्हणायचे की मोठ्या लोकांनी दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे. वास्तवात जे मोठे असतात ते दुसऱ्यांकडून सेवा करून घेतात. पॉल या धर्मगुरूचं थोडक्यात हेच सांगितलं आहे, एकमेकांवर प्रेम करण्याची सेवा करा. नॉर्थ कॅरोलिनामधील चायना ग्रोव्ह या छोट्या खेड्यात एका सेवाभावी कृतीचा खरा परिणाम कळाला. अँडी ग्रिफिथच्या प्रसिद्ध मेबेरीजवळ
आणि पायलट पर्वतापासून 1.5 तासाच्या अंतरावर चायना बेरीच्या झाडांमध्ये चायना ग्रोव्ह वसलेला आहे. कापडधंदा उद्योग हा मुख्य असलेल्या चायना ग्रोव्हची लोकसंख्या 1500 होती. तेव्हाची ही गोष्ट आहे. मी मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्र शिकण्यासाठी 10 वर्षाहून अधिक काळ बाहेर होतो. सालाबादप्रमाणे मी माझ्या मुख्य मूळ गावाच्या भेटीवर गेलो होतो. डॉक्टर शिम आणि स्मिथ खेरीज मला माहीत असलेले सर्वजण गिरणीत कामाला होते. डॉक्टर शिम मेडिकल डॉक्टर तर डॉक्टर स्मिथ दातांचे डॉक्टर होते. आणि हो, पाद्री ब्लॅकबर्न चर्चमध्ये होते. चायना ग्रोव्हचं बरंचसं आयुष्य कायम आणि चर्चभोवती फिरत असे. गिरणीमध्ये सुपरिटेंडेंट निर्णय आणि त्याचा कामावर होणारा परिणाम यावर चर्चा रंगत असे. तर चर्चमध्ये स्वर्गातील संभाव्य आनंदावर रोख असे. अशा या खास अमेरिकन ठिकाणी मला प्रेमभाषा क्रमांक 4 सापडली. रविवार चर्चमध्ये मी चायना बेरीच्या झाडाखाली उभा असताना मार्क आणि मेरी माझ्याकडे आले. मी दोघांनाही ओळखलं नाही. मी बाहेर असताना ते मोठे झाले असावेत असा मी अंदाज केला. स्वतःची ओळख देऊन मार्क म्हणाला, तू समुपदेशन शिकतोयस असं मला कळालं. मी हसून म्हणालो, हो, थोडं थोडं. माझा एक प्रश्न आहे, तो म्हणाला. कशावरती? एकदम होत नसेल तर लग्न टिकेल का? व्यक्तिगत कारणातून हा प्रश्न आलेला आहे हे मी उमजलो. मी या अभ्यासपूर्ण प्रश्नातून त्याला व्यक्तिगत प्रश्न विचारला, किती वर्ष झाली आहे तुझ्या लग्नाला? 2 वर्ष, तो उत्तरला. आणि आमचं कशावरही एकदम मत नाही. मला काही उदाहरणं सांगाल का? मी पुढं म्हणालो. एक तर मेरीला मी शिकारीला गेलेला आवडत नाही. मी आठवडाभर गिरणीत काम करतो आणि शनिवारी शिकारीला जातो. अगदी प्रत्येक शनिवारी नाही, फक्त शिकारीच्या हंगामात. आतापर्यंत गप्प असलेली मेरी मध्येच म्हणाली, शिकारीचा हंगाम नसेल तर तो मासेमारीला जातो आणि फक्त शनिवारी नाही तर आठवड्यात मध्येच सुट्टी घेऊन, पण तो शिकारीला जातो. वर्षातून 1-2 वेळा सुट्टी घेऊन मी डोंगरात शिकारीला गेलो. त्यात काही चुकीचं करतो का असं मला वाटत नाही. आणखी कशाबद्दल दुमत आहे तुमचं? मी विचारलं. तिला मी कायम चर्चला जावं असं वाटतं. रविवारी सकाळ एक वेळ ठीक आहे, पण रविवारी रात्री मला आराम करावा वाटतो. तिला जायचं असेल तर जावं, पण माझ्यावर जबरदस्ती कशाला? पुन्हा मेरीनं अडवलं. मी पण केलेला तुला नको असतं. मी दारातून बाहेर पडले की कुरकुर करतोस. चर्चच्या समोर झाडाच्या सावलीत गरमागरम चर्चा व्हायला नको हे माझ्या लक्षात आलं. मी अजून तरुण कच्चा समुपदेशक असल्यामुळे हे प्रकरण हाताबरच बाहेर चाललंय असं मला वाटू लागलं. पण प्रश्न विचारण्याची आणि ऐकण्याची शिकवण असल्याने मी पुढे म्हणालो, आणखी कशाबद्दल दुमत होतं तुमचं? यावेळी मेरीनं उत्तर दिलं, त्याला मी घराबाहेर बसून दिवसभर घरातलं काम करावंसं वाटतं. मी त्याच्या आईला भेटायला गेले किंवा खरेदीला गेले की तो चिडतो. तिनं तिच्या आईला भेटायला माझी ना नाही, तो म्हणाला. पण मी घरी येईन तेव्हा घर साफसूफ असलेलं मला आवडतं. काही आठवडे ती 3-4 दिवस बिछाने आवरत नाही, तर अर्धा अधिक वेळ संध्याकाळचा स्वयंपाक पण सुरू केलेला नसतो. मी कष्ट करून घरी आल्यावर मला खायला हवं असतं. त्याशिवाय घरात नुसता राडा असतो. तो पुढे म्हणाला, बाळाच्या सगळ्या वस्तू जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या, शिवाय बाळ गबाळं मळकं असतं. मला घाण अजिबात आवडत नाही. तिला या मातेऱ्यात राहायला आवडतं. आमचं काही राजवाडा नाही, छोटेखानी घर आहे, पण ते स्वच्छ असायला हवं. याला मला मदत करायला काय हरकत आहे? मेरीनं विचारलं. घरी काही करू नये अशा नवऱ्याच्या तोऱ्यात तो असतो. त्याला फक्त काम आणि शिकारीत रस, सगळं मीच करावं असं त्याला वाटत असतं, अगदी गाडी धुणं सुद्धा. आणखी वादाचे मुद्दे शोधण्यापेक्षा या प्रश्नांवर
उपाय शोधणं गरजेचं आहे असं वाटून मी मार्कला विचारलं, मार्क, डेटिंग करत असताना दर शनिवारी तू शिकारीला जायचास का? बहुतेक शनिवारी, तो म्हणाला. पण शनिवारी रात्री तिला भेटण्यासाठी मी वेळेत घरी येई. दरवेळी माझा ट्रक धुवून मग तिला भेटायला जाई, कारण मळका ट्रक घेऊन जाऊन तिला भेटायला जाणं मला आवडत नसे. मेरी, तुमचं लग्न झालं तेव्हा तू किती वर्षाची होतीस? मी विचारलं. 18, ती म्हणाली. हायस्कूल संपल्या आमचं लग्न झालं. मार्क माझ्या आधी 1 वर्ष पास झाला आणि कामाला लागला. हायस्कूलच्या शेवटच्या वर्षात मार्क किती वेळा तुला भेटायला आला? मी विचारलं. जवळजवळ रोज रात्री यायचा, ती म्हणाली. मुळात तो यायचा दुपारी आणि संध्याकाळी. आमच्या कुटुंबासोबतच जेवायचा. बराच वेळ घरातल्या कामात तो मला मदत करायचा. मग आम्ही संध्याकाळी जेवणापर्यंत बसून गप्पा मारायचो. मार्क, तुम्ही दोघं संध्याकाळी जेवणानंतर काय करायचा? मी विचारलं. मार्क शरमून हसत म्हणाला, नेहमीचंच डेटिंग. तुला माहीत आहे ना? पण मला शाळेचं काही काम असेल तर तो मला मदत करायचा. कित्येकदा आम्ही शाळेचे प्रकल्प करण्यात तासनतास घालवायचो. मी प्रमुख म्हणून ख्रिसमसच्या यात्रेची तयारी करत होते तेव्हा 3 आठवडे रोज दुपारी तो मला मदत करायला यायचा. त्याची केवढी मदत व्हायची मला. मी विषय पलटून त्याच्या तिसऱ्या वादाकडे लक्ष वळवलं. मार्क, डेटिंग करताना तू मेरी बरोबर रविवारी रात्री चर्चला जात होतास का? हो तर, तो म्हणाला. तिचे वडील एकदम कडक होते, त्यामुळे तिच्याबरोबर मी गेलो नसलो तर तिची भेट झाली नसती. त्याबद्दल त्याची कधीच तक्रार नव्हती, मेरी म्हणाली. प्रत्यक्षात त्याला खरंच मजा यायची. त्यानं ख्रिसमसच्या कार्यक्रमात मदत पण केली. ख्रिसमस यात्रा संपल्यावर आम्ही ख्रिसमसच्या कार्यक्रमासाठी भेटही तयार करण्यात 2 आठवडे घालवले. सेट रंगवणं आणि तयार करणं यात तो एकदम कुशल आहे. हळूहळू त्याच्या डोक्यात प्रकाश पडू लागला, पण मार्क आणि मेरीच्या डोक्यात तो पडतो असं मला वाटलं नाही. मी मेरीकडं वळून विचारलं, मार्क बरोबर डेटिंग करताना त्याचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे का असं तुला का वाटलं? बाकीच्या मुलांपेक्षा त्याच्यात काय वेगळं होतं? तो ज्या तऱ्हेने मला सगळ्यात मदत करायचा तो कायम उत्साहानं मदत करी. बाकी कुणाला कशात रस नव्हता, पण मार्कसाठी ते सहज असे. संध्याकाळी जेवणानंतर तो मला भांडी धुवायला मदत करी. मला भेटलेल्यांमध्ये तो एकदम मस्त माणूस होता, पण लग्न झाल्यावर मात्र त्याचं मला कधीच मदत केली नाही. मार्ककडे वळून मी विचारलं, तुमचं लग्न होण्याआधी तिच्याबरोबर आणि तिच्यासाठी तू काम का करत होतास? ते नैसर्गिक होतं. एखादी माझ्यावर प्रेम करत असेल तर तिनं माझ्यासाठी जे करावं असं मला वाटे ते मी करत असे, तो म्हणाला. मग लग्न झाल्यावर तू तिला मदत करण्याचं का थांबवलंस? ओ, मी माझ्या घरातल्याप्रमाणे अपेक्षा केली. बाबा बाहेर काम करायचे आणि आई घर सांभाळायची. माझ्या वडिलांनी घरात काही काम केलेलं मी पाहिलं नाही आणि आई नोकरी करायची नाही. तिनं स्वयंपाक, धुणं सर्व करून घर एकदम टापटीप स्वच्छ ठेवलेलं मी पाहिलं होतं. मला वाटलं अशीच पद्धत असते. माझ्या लक्षात आलेल्या गोष्टी मार्कच्या पण लक्षात आल्या आहेत का याचा अदमास घेण्यासाठी मी विचारलं. मी मेरीला विचारलं की डेटिंग करणारा मार्क तुझ्यावर खरं प्रेम करतो हे तू कसं ओळखलंस? तेव्हा ती काय म्हणाली ते ऐकलंस? तिच्यासाठी आणि तिच्यासोबत काम करण्यामुळे, तो उत्तरला. विनंतीमुळे प्रेमाला वाट मिळते आणि मागणीमुळे प्रेमाचा ओघ थांबतो. मग तुझ्या लक्षात आलंय का? मी विचारलं. तू तिला मदत करणं थांबवल्यामुळे तू तिच्यावर प्रेम करत नाहीस असं का वाटतं? तो मान हलवीत राहिला. तसं मी पुन्हा म्हणालो,
तुझ्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं तुझ्यासाठी साहजिकच होतं. आपण सगळेच तसं करतो. पण प्रणयाराधनाच्या काळात तुझं वर्तन एकदम टोकाचं बदललं. त्यामुळे प्रेम नाहीसं झाल्याची तिला खात्री झाली. नंतर मी मेरीला विचारलं, तू मेरीला मदत का करत होतास? तेव्हा तो काय म्हणाला? त्याला ते नैसर्गिक वाटलं असं म्हणाला. ती उत्तरली, बरोबर. आणि तो म्हणाला की त्याच्यावर प्रेम करते, तिनं सुद्धा त्याच्यासाठी काम करावं अशी त्याची अपेक्षा असते. प्रेम दाखवायची ही पद्धत असते असं त्याच्या डोक्यात आल्यामुळे ते तुला मदत करी. एकदा तुझं लग्न झाल्यावर, तुम्ही तुमच्या घरात राहायला लागल्यावर तुझं प्रेम तूही काम करून दाखवशील किंवा तुझं प्रेम दाखवण्यासाठी स्वयंपाक करणं, घर स्वच्छ ठेवणं हे तू करशील अशी त्याची अपेक्षा होती. या गोष्टी तू करत नाही म्हटल्यावर तुझं प्रेम आटलं असं त्याला का वाटलं? हे कळलं का तुला? आता मेरीची मान हलू लागली. मी पुढे म्हणालो, तुम्ही दोघंही दुःखी आहात कारण तुम्ही एकमेकांसाठी काही काम करत नाहीत. मेरी म्हणाली, बरोबर आहे तुझं. मला त्याच्या अरेरावीचा त्रास झाला, त्यामुळे ही काम करायचं थांबवलं. त्याच्या आईसारखं मी करावं असं त्याला वाटतंय. असंच माझ्या मनात आलं. तुझं बरोबर आहे, मी म्हणालो. कुणावर जबरदस्ती करून काही होत नाही. प्रेम मनापासून करावं लागतं. तुम्हाला मागून ते मिळत नाही. आपण नम्रपणे एखाद्याला विचारू शकतो. हक्क हरविला की प्रेमाचा ओघ आटतो. मार्क मध्येच म्हणाला, तिचं बरोबर आहे डॉक्टर चॅपमन. तिच्याकडून बायको म्हणून केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे मी टीका करायचो आणि खूप मनाला लागेल असं बोलायचो. मला कळतंय की ती का नाराज आहे. मला वाटलं अजून वेळ गेलेली नाही. मी म्हणालो, खिशातून 2 नोंदवह्या काढून मी दिल्या. आपण इथं चर्चच्या पायरीवर बसून एक काम करू. मार्क, मेरीनं ज्या 4-5 गोष्टी केल्या तर तुला बरं वाटेल त्या गोष्टींची तू यादी कर. बिछाने आवरणं तुला महत्त्वाचं आहे तर ते लिही. मेरी, तू पण अशा गोष्टींची यादी कर ज्या मार्कनं मदत केली तर तुला वाटेल की तो तुझ्यावर प्रेम करतो. माझा याद्यांवर विश्वास आहे. त्याच्यामुळे आपण एकसंध विचार करतो. 5-1 मिनिटांनी मला त्यांनी याद्या दिल्या. मार्कची यादी: रोज बिछाने आवरणं, बाळाचा चेहरा मी येण्याआधी धुतलेला असावा, मी घरी येण्याआधी तिच्या चपला जागेवर जाव्यात, मी घरी येण्याआधी संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात केलेली असेल तर निदान नंतर अर्धा-पाऊण तास आम्ही जेवू शकू. यादी मोठ्यानं वाचून मी मार्कला म्हणालो, मी यावरून समजतो की मेरीने या 4 गोष्टी केल्या तर तू ते तुझ्यावरील प्रेम द्योतक समजशील. बरोबर, तो म्हणाला. या 4 गोष्टी तिनं केल्या तर माझ्या वागण्यात खूप फरक पडेल. मी मेरीची यादी वाचली. दर आठवड्याला गाडी मी धुण्याऐवजी त्यानं धुतली तर मला बरं वाटेल. मी स्वयंपाक करत असेन तर संध्याकाळी घरी आल्यावर बाळाची शी-सू त्यानं बघावं. आठवड्यातून एकदा घराचे केरवारे करायला तो मदत करेल. उन्हाळ्यात दर आठवड्याला तो गवत काढेल. ते खूप माजलं तर मला शरमल्यासारखं होतं. मी म्हणालो, मेरी, या 4 गोष्टी मार्कने केल्या तर तुला ते मार्कचं तुझ्यावरचं प्रेमाचं द्योतक आहे असं वाटेल, असा याचा अर्थ आहे का? बरोबर, मेरी म्हणाली. त्यानं हे केलं तर मला फार आनंद होईल. ही यादी तुला शक्य वाटेल का मार्क? तुला ही काम करणं शक्य आहे का? हो, तो म्हणाला. आणि मेरी, तुला? हो, ती म्हणाली. हे मी करू शकते. पूर्वी पण करायची, पण कितीही केलं तरी कमीच पडायचं. मार्क, मी म्हणालो, तुझ्या आईबाबांच्या घराप्रमाणे तुला वागता येणार नाही असा याचा अर्थ आहे.
माझ्या बाबांनी गवत कापणं आणि गाडी धुणं नेहमी केलं, पण त्यांनी बाळाची शी सू किंवा घराचे केरवारे नाही केले. बरोबर बरोबर, तू हे केलंच पाहिजे असं नाही, पण केलंस तर मेरीसाठी ते तुझ्या प्रेमाचं द्योतक आहे. लग्नाआधी आपण एकमेकांसाठी जे करतो त्याहून लग्नानंतर आपण एकमेकांसाठी काय करू याचा अंदाज घेता येत नाही. आणि मेरीला मी म्हणालो, तू पण हे करणं गरजेचं नाही, पण मार्कच्या दृष्टीनं या गोष्टींना महत्त्व आहे. त्यातून त्याला तुझ्या प्रेमाची कल्पना येते. हे तुम्ही 2 महिने करून पहा. उपयोग होतोय का हे 2 महिन्यानंतर आणखी गोष्टींची यादी करून एकमेकांना द्या. शक्यतो एका वेळी एकच विनंती करा असा माझा सल्ला आहे. मेरी म्हणाली, तू म्हणतोस ते बरोबर आहे. तुझी खूप मदत झाली. मार्क म्हणाला. हातात हात घालून ते गाडीकडे गेले. मी मनाशी म्हणालो, चर्चचा असाही उपयोग, समुपदेशक होणं मला आवडलं असं दिसतंय. बऱ्याच वर्षानंतर अभ्यासानंतर माझ्या लक्षात आलं की मार्क आणि मेरीमुळे मला एकदम वेगळा दृष्टिकोन मिळाला. दोघाही जणांची प्रेमभाषा एकच होती, सेवाभावी कृती. शेकडो लोकांपैकी अनेक जण मार्क किंवा मेरीशी सहमत होतात आणि सेवाभावी कृतींमुळे जोडीदाराचं प्रेम त्यांना जाणवतं. चपला जागेवर ठेवणं, बाळाचं शी सू काढणं, भांडी धुणं, गाडी धुणं, केरवाडे करणं, या सेवाभावी कृतीतून ही प्रेमभाषा असणाऱ्यांना प्रेमाची जाण येते. मार्क आणि मेरीची भाषा एकच होती, पण त्यांना एक अडचण येत होती असा प्रश्न तुम्हाला पडेल. त्यांचं कारण त्यांची बोली वेगळी होती. ते सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी न करता दुसऱ्याच गोष्टी एकमेकांना करत होते. त्यांना एकसंध विचार करायला लावल्यावर त्यांना त्यांचं बोली समजली. मेरीसाठी गाडी धुणं, शी सू काढणं, केरवारे करणं, गवत काढणं ही कामं महत्त्वाची होती. मार्कसाठी तो घरी येण्याआधी बिछाने आवरणं, बाळाचा चेहरा धुणं, वस्तू जागेवर ठेवणं आणि स्वयंपाक निम्मा अर्धा तयार असणं हे काम महत्त्वाचं होतं. एकदा त्यांनी दुसऱ्याला समजेल अशी बोलीभाषा वापरायला सुरुवात केल्यावर त्यांचा प्रेमाचा साठा भरभरून वाहू लागला. त्यांच्या कहाणीचा शेवट करण्यापूर्वी माझी 3 निरीक्षणं अशी की लग्नाआधी आपण एकमेकांसाठी काय करतो यावरून लग्नानंतर काय करणार याचा अंदाज येत नाही. प्रेमाच्या आकर्षणात आपण वाहवत जातो आणि लग्नानंतर आपले पाय जमिनीवर येतात. आपण आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल टाकून चालतो. आपलं व्यक्तिमत्व, आपल्या प्रेमाच्या संकल्पना, भावना, इच्छा त्यांनी आपल्या वागण्यावर परिणाम होत असतो आणि प्रेमात पडलेलं असताना हे वागणं एकदम वेगळं असतं. दुसरी गोष्ट, प्रेम मागून मिळत नाही. मार्क आणि मेरी एकमेकांवर टीका करत कुठेच प्रगती करत नव्हते. एकमेकांना हुकूम न करता विनंती केल्यामुळे त्यांचं लग्न मार्गावर आलं. टीका आणि हुकूम अडचणी आणतात. सारखी टीका करून तुमचा जोडीदार तुम्हाला हवं ते करेल, पण ते प्रेमाखातर मात्र नव्हे. तुम्ही विनंती करून काम करून घेऊ शकता. तू गाडी धुतलीस तर मला बरं वाटेल, बाळाचं शी सू काढशील, गवत कापशील का, इत्यादी. पण प्रेम मात्र निर्माण करू शकत नाही. आपण आपल्या जोडीदारावर प्रेम करायचं की नाही हे रोज ठरवू शकतो, पण करायचं ठरवलं तर ते आपल्या जोडीदाराच्या विनंतीप्रमाणे काम केल्यास जास्त परिणामकारकरित्या व्यक्त होईल. तिसरं म्हणजे मुरलेला प्रेमाची हाक ऐकू शकतो. माझ्या वागण्याबद्दल माझ्या जोडीदारानं केलेली टीका तिच्या प्राथमिक प्रेम भाषेचं निदर्शक असतं. ज्या क्षेत्रात भावनिक गरज जास्त त्या क्षेत्राशी निगडीत टीका जास्त. टीका ही त्यांच्या प्रेमाची हाक आहे हे मानल्यास त्यांच्या टीकेचं उत्तर सकारात्मक पद्धतीने देता येतं. नवऱ्यानं टीका केल्यास बायको विचारू शकते, हे एवढं महत्त्वाचं का आहे, सांगू शकतोस का.
टीकेला स्पष्टीकरण हवं. या संवादातून टीकेचं रूपांतर विनंतीमध्ये होतं. मी मेरी मार्कच्या शिकारीवर टीका करत होती. ते तिला शिकार आवडत नव्हती म्हणून, तर शिकारीमुळे तो घरातल्या कामात तिला मदत करत नव्हता म्हणून. त्यानं जेव्हा तिच्यासाठी छोटी छोटी कामं करून तिची प्रेमभाषा बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या शिकारीला तिनं आडकाठी केली नाही. पायपोस का प्रेमिका. मी त्याची 20 वर्ष सेवा केली. त्याच्या शब्दनशब्द झेलल्या. त्याच्या दारातल्या पायपोसासारखं त्यानं मला वागवलं. सगळ्या मित्रमैत्रिणींसमोर माझा पाण उतारा केला. मला त्याचा राग नाही. त्याचं वाईट व्हावं असं मला वाटत नाही, पण त्याच्याबरोबर राहू नये इतका त्याचा तिटकारा आलाय. या बायकोनं सेवाभावी कृती 20 वर्ष केल्या, पण प्रेमातून नाही तर घाबरून, अपराधीपणानं आणि तिटकाऱ्यातून केल्या. 30 वर्षात झालेल्या सामाजिक बदलांमुळे आता अमेरिकन स्त्री पुरुष साचेबद्ध राहिले नाहीत. पायपोस निर्जीव वस्तू आहे. तुम्ही त्याला पाय पुसता, त्यावर चालता, लाता मारता, अगदी हवं ते करता. त्याला स्वतःची इच्छा नाहीच. ते तुमचा नोकर असते, प्रेमिक नाही. आपल्या जोडीदाराला आपण वस्तूसारखं वागवावं तर प्रेमाची शक्यताच नाही. अपराधीपणातून काम करून घेणं, तू चांगला जोडीदार असशील तर त्याच्यासाठी हे करशील, हे प्रेमाची भाषा नाही. भीती दाखवून करून घेणं, हे केलं नाहीस तर पश्चाताप होईल, हे प्रेमाला मान्य नाही. कुठलीच व्यक्ती पायपोस नसावी. आपल्याला वापरून घेतलं तरी चालू शकतं, पण आपल्याला भावना, विचार, इच्छा असतात आणि विचार करून निर्णय घेण्याची शक्ती देखील. दुसऱ्याकडून काही कारणामुळे आपल्याला वापरून घेऊन देणं प्रेमाची कृती नव्हे. हा खरं तर विश्वासघात आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पशुवत सवयी निर्माण करता. प्रेम म्हणतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला असं वागवणं तुझ्या प्रेमाला काळीमा फासण्यासारखं आहे. हे दोघांसाठी चांगलं नाही. साचेबद्धतातून सुटका मिळवणं. आपल्या पती-पत्नीनं साचेबद्ध भूमिकांचा पुनर्विचार करून सेवाभावी कृती ही प्रेम भाषा शिकली पाहिजे. आपण नैसर्गिकपणे आई-बाबांची नक्कल करत असतो. तसंच मार्क करत होता, पण तो सुद्धा ते बरोबर करत नव्हता. त्याचे वडील गाडी धुवायचे आणि गवत कापायचे. मार्कनं ते केलं नाही, पण पतीनं काय करावं याचं चित्र त्याच्या पुढे होतं. त्यात बाळाची शिसू काढणं आणि केरवाळे काढणं नक्कीच नव्हतं. मेरीसाठी महत्त्वाचं आहे म्हटल्यावर तो त्या साच्यातून बाहेर पडायला तयार झाला. आपल्या भूमिकेविरुद्ध काही करणं व जोडीदाराच्या प्रथम प्रेम भाषेमुळे करावं लागत असेल तर ते आवश्यक आहे. 30 वर्षाच्या सामाजिक बदलांमुळे साचेबद्ध भूमिका आता राहिल्या नाहीत. म्हणजे सगळ्या भूमिका निकालात निघाल्या असं नाही, तर नवीन साचेबद्ध भूमिका निर्माण झाल्या आहेत. टीव्ही येण्यापूर्वी नवरा किंवा बायकोनं काय करावं याबद्दलची माणसाची कल्पना त्याच्या आईवडिलांच्या वागण्याशी निगडीत होती. आता टीव्हीच्या प्राबल्यामुळे एकच पालक असलेल्या कुटुंबामुळे घराबाहेरच्या आदर्शांशी हे निकष लावू लागले. लग्नाकडून तुमच्या काहीही अपेक्षा असल्या तरी जोडीदाराच्या त्यापेक्षा वेगळ्या असणार आहेत हे नक्की. आपली साचेबद्धता ओळखून तपासून बदलण्याची तयारी असणं, प्रेम दर्शवणं आवश्यक असतं. साचेबद्ध राहून बक्षीस मिळत नाही, तर जोडीदाराच्या भावनिक गरजा पुरवल्यास मिळतं हे लक्षात ठेवा. नुकतीच एक पत्नी मला म्हणाली, डॉक्टर चॅपमन, माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी तुमच्या सेमिनारला पाठवणार आहे. का बरं? मी विचारलं. कारण आमच्या लग्नात त्यामुळं जमीन आसमानाचा फरक पडला आहे. ती म्हणाली,
सेमिनारपूर्वी बॉब मला कशात मदत करत नव्हता. आम्ही दोघांनी आमचं करिअर कॉलेज संपल्या चालू केलं, पण घरात सगळं सांभाळणं माझं काम होतं. मला मदत करावी हे त्याच्या डोक्यात कधीच आलं नाही. पण सेमिनारनंतर तो विचारायला लागला, तुला काय मदत करू आज? आश्चर्यकारक होतं ते. विश्वास बसेना. तो खरंच विचारतोय. पण आता 3 वर्ष झाली आहेत त्याची मदत चालू आहे. सुरुवातीला त्याला काय कसं करायचंय माहीत नव्हतं, त्यामुळे खूप घोटाळा किंवा बरेच विनोद व्हायचे. पहिल्यांदा त्यानं धुणं धुतलं तेव्हा त्यानं साबणाऐवजी ब्लीच वापरला आणि आमचे निळे टॉवेल पांढऱ्या पोलका शर्टच्या डिझाईनचे झाले. पहिल्यांदा त्यानं कचरा साफ करायचं बटन वापरलं आणि साबणाचे बुडबुडे सिंकमधून यायला लागले. त्याला काय झालं कळेना. मी बटन बंद करून सिंकमध्ये हात घातला तर अर्धी झालेली नवी कोरी साबणाची वडी बाहेर निघाली. पण माझ्या प्रेमाभाषेत तो माझ्याशी बोलल्यामुळं माझा प्रेमाचा साठा कटोकाट भरायला लागला. त्याला आता सगळं माहीत आहे आणि तो कायम मला मदत करतो. मी त्याच्याबरोबर खूप वेळ घालवू शकते. विश्वास ठेवा, मला त्याची प्रेमभाषा येते आणि त्याचा साठा मी भरलेला ठेवते. खरंच इतकं साधं आहे का हे? साधं? हो. सोपं नाही. बॉबला 35 वर्षाच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. हे अजिबात सहज होत नाही. जोडीदाराची प्रेमभाषा शिकून ती बोलणं तुमच्या लग्नाचं भावनिक वातावरण बदलवून टाकतं. आता प्रेमभाषा क्रमांक 5 पाहू. तुमच्या जोडीदाराची प्रेमभाषा सेवाभावी कृती असेल तर 1. गेल्या काही आठवड्यात तुमच्या जोडीदारानं केलेल्या मागण्यांची यादी करा. दर आठवड्याला एक मागणी पूर्ण करून प्रेम दर्शवा. 2. हृदयाच्या आकाराची कार्ड करून खालील वाक्य लिहा. तुझ्या प्रेमासाठी आज मी हे करत आहे. वाक्य पूर्ण करताना केरवारे, कपडे धुणं, गवत कापणं, कुत्र्याला फिरवणं वापरा. दर महिन्याला 3-3 दिवसांनी केलेल्या कामाबरोबर प्रेमपत्र द्या. 3. पुढच्या महिन्यात कुठल्या 10 गोष्टी तुम्ही कराव्या असं जोडीदाराला वाटतं ते विचारा. त्याची क्रमवारी 1 ते 10 अशी त्याच्याकडून लावून घ्या. 1 अति महत्त्वाचं आणि 10 कमी महत्त्वाचं. तुमच्या प्रेमाच्या महिन्यासाठी या मार्गाचा वापर करा. आनंदी जोडीदाराबद्दल राहण्याच्या तयारीत राहा. 4. जोडीदार बाहेरगावी असताना मुलांना अशा सेवाभावी कृतीत सहभागी करून घ्या. तो परत येताच मुलांबरोबर ओरडा, गम्माडी गंमत, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि मग ही कृती सांगा. 5. कुठल्या गोष्टीबाबत जोडीदार कायम कटकट करतो त्या गोष्टीला कडकड न म्हणता नाव द्या. तुमच्या जोडीदारासाठी ते महत्त्वाचं आहे. ते तुम्ही केलं म्हणजे तुमचं प्रेम दर्शविलं तर ते 1000 गुलाबांहून श्रेष्ठ आहे. 6. तुमच्या जोडीदाराच्या मागण्या कटकट वाटू लागल्या तर सौम्य शब्दात लिहून काढा. सुधारित शब्दांतील मागण्या जोडीदाराला दाखवा. उदाहरणार्थ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू खूप कष्ट करतेस. मला खूप अभिमान आहे. पुढच्या आठवड्यात मेरी आणि बॉब गुरुवारी जेवायला येणार आहेत. त्याआधी तू गवत कापणार आहेस. त्याबद्दल आगाऊ धन्यवाद. तुझा नवरा कदाचित म्हणेल, कुठे लॉन मोअर? आत्ताच कापतो. प्रयत्न करून बघा. 7. एखादी मोठी सेवाभावी कृती करा. उदाहरणार्थ, गाडी धुणं, जेवण तयार करणं, बेडरूम रंगवणं आणि चिठ्ठी लिहा. प्रति जोडीदाराचं नाव, सप्रेम आणि तुमची सही करा. तुम्हाला वेळ नाही पण पैसा आहे तर या सेवाभावी कृतीत पैसे देऊन करून घ्या. ते करून घेण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत म्हणजे प्रेमाचे बोल बोलताय असे वाटेल. 9. दिवसाच्या कुठल्याही सेवा प्रेमाचे बोल बोलतात असं जोडीदाराला विचारा. कदाचित मळके कपडे धुवायला टाकणं, सिंकमधून